आपकी अदालत मध्ये इम्रान हाशमींवर आरोप आहे की हे हिरोईन्सच्या खोड्या काढण्यामध्ये मागे हटत नाहीत. इम्रान, माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे त्या हिरोईन्सची ज्यांनी तक्रार केली आहे. निशा कोठारींबरोबर तुम्ही द किलरच्या शूटिंगच्या दरम्यान किसच्या नावावर खोडी काढली होती. हो. आता जनता हे बघा, जरी मी ह्या खोड्या काढत असेल तरी पण इट इज इन गुड लाईट. आधी सांगा तरी नक्की काय खोडी काढली होती तुम्ही त्यांची. ॲक्च्युली पहिला दिवस होता किलरच्या शूटिंगचा, जिथे आमचा पहिला सीन एकत्र शूट होत होता आणि ते खूप घाबरलेली होती. आणि जसं मी म्हणालो, इम्रान हाशमीची एक खूपच वाईट एक हिरोईन बरोबर एक इमेज असते की काय माहिती असं की भूत येते की सेटवर. जेव्हा मी सेटवर गेलो तर टू ब्रेक द आईस मला वाटतं की एक फ्रेंडशिपसाठी कुठेतरी मी फाईट मास्टरला म्हणालो की आपण एक ॲक्शन सिक्वेन्समध्ये इरफान खान गोळी मारतो आणि मी तिथे त्यांना ते घेऊन जमिनीवर एक ॲक्शन सीन होता. तर मी त्यांना सांगितलं की त्यांना सांगा की इम्रान हाशमी तुम्हाला घेऊन जेव्हा जमिनीवर जाईल, तेव्हा इम्रान हाशमी तुम्हाला किस करेल. तेव्हा त्यांचा चेहरा इतका पडला की त्यामध्ये आय थिंक एंडमध्ये किस नव्हतंच, परंतु केवळ एक फ्रेंडशिपसाठी, एक ब्रेकिंग द आईससाठी आम्ही केलं होतं ते आणि सगळं. ऐकलंय की मल्लिका शेरावत बरोबर तुमचे खूप वाद व्हायचे सेटवरती. नाही, जेव्हा नाही. किस करायला गेले तेव्हा त्या म्हणाले की माउथ फ्रेशनर वापरून या. नाही, असं काही गोष्ट नव्हती. वेल कधीच त्यांच्याबरोबर वाद नाही झाला सेटवर. जेव्हा मर्डरच्या वेळी जेव्हा मी शूटिंग चालू होतं, तेव्हा खूप चांगले मित्र होतो आम्ही आणि शूटिंग खूप चांगल्या प्रकारे झालं होतं. आणि बँकॉकमध्ये जेव्हा आम्ही शूट केलं होतं, तेव्हा एक संपूर्ण युनिट एक फॅमिलीप्रमाणे होतं आणि असं कधी वाद नाही झाले आणि माउथ फ्रेशनरची तर गोष्टच आली नाही. माझ्या इमेजसाठी खूप वाईट आहे. काय करताय तुम्ही? चला, आता मी तुम्हाला आता हे तर फक्त मल्लिका सांगू शकते त्या तुम्हाला काय म्हणाल्या होत्या. पण वृत्तपत्रामध्ये जे छापलं होतं त्याच्या डिटेल्स माझ्याजवळ आहे. जेव्हा फिल्म रिलीज झाली तेव्हा तुम्ही या गोष्टीला घेऊन नाराज होते की संपूर्ण सिनेमाच्या यशाचं क्रेडिट मल्लिका शेरावतनेच घेतलं. अ, हे बघा, हे आम्ही इंटेन्शनली सिनेमा हा मला माहीत होतं की आय एम इंटेलिजंट इनफ टू नो एका सिनेमाचा एक प्रोटॅगनिस्ट असतो. त्याच्या लाईफवर गोष्ट बनत असते. एक स्त्रीची गोष्ट होती शेवटी ती. तर मला माहिती होतं की कुठेतरी माझा जो रोल होता त्यामधला एक विलनचा रोल होता आणि किती मायलेज मला या रोलमधून मिळेल आणि किती मायलेज मलिकाला मिळेल. डेफिनेटली आय थिंक जेव्हा त्यांची गोष्ट आहे तर साहजिकच गोष्ट आहे की जो क्रेडिटचा हिस्सा आहे त्याच्यामध्ये त्यांना थोडा जास्त मिळेल. परंतु असं काहीच नाही की मी सुद्धा आय बेनिफिटेड ॲज मच. मला खूप बेनिफिट झाला आहे ह्या सिनेमामुळे. मला एक अवॉर्डसुद्धा मिळाला आहे आणि मला नॉमिनेशनसुद्धा मिळालं आहे प्रत्येक अवॉर्डमध्ये. तर मी असं म्हणणार नाही की केवळ मलिकाने लाईमलाईट घेतली आहे. आय थिंक अनुराग पण बासूचा जर सिनेमा का होता. तुमचा मल्लिका बरोबर वाद नाही झाला तर त्याच्यानंतर मल्लिका शेरावतने तुमच्या बरोबर सिनेमा करण्यासाठी नकार का दिला? हे बघा, आता तुम्हाला ही गोष्ट त्यांनाच विचारावं लागेल, कारण की त्याच्यानंतर कदाचित असा सिनेमा नाही झाला, कारण अनेक रोल्स जे होते ते त्या प्रकारचे लिहिले नव्हते किंवा कुठल्यातरी स्क्रिप्टमध्ये आम्हा दोघांचं त्या सिनेमामध्ये असणं काही डिरेक्टरांना योग्य वाटलं आणखी नव्हतं. एका हिरोईनचं नाव आहे माझ्याकडे, अमिषा पटेल. त्यांनी तर तुमच्याबरोबर काम करण्यासाठी नकार दिला. फोटो सेशनमध्ये हो, तुम्हाला हो, फोटोज काढताना बघितलं आणि हो, तुम्ही किती बोर पद्धतीने फोटोज काढून घेत होतात. हो. मी खूप बोर होत होतो तेव्हा. मी जसं म्हटलं, की मला ॲक्टिंग अमिषाला नव्हती बघून बोर करायची. झालात की आपल्या कामाने? दोन्ही. नाही, ॲक्चुअली माझं पहिलं फोटोशूट होतं आणि अ, ये ज़िंदगी की सफर एक सिनेमा होता, जो तनुजा चंद्रा डायरेक्ट करत होत्या आणि तेव्हा माझे ॲक्टिंग क्लासेस सुरू झाले होते. काहीतरी मी 1.5 महिना गेलो होतो ॲक्टिंग क्लाससाठी आणि तेव्हाच भटसाहेबांचा फोन आला आणि ते म्हणाले, की "तुला हा सिनेमा करायचा आहे. परंतु काय करायचंय? आता तर अजून खूप वेळ आहे, काम आहे. 3-3 महिने बाकी आहेत ॲक्टिंग कोर्सचे." ते म्हणाले, की "नाही, तुलाच हे करायचं आहे आणि हा रोल तुझ्यासाठीच आहे आणि तुला हे करावंच लागणार आहे." तर आय विल बी हॉनेस्ट, की कुठेतरी मी थोडा माझ्यामध्ये संकोच होता, की मला संपूर्णपणे ॲक्टिंगचं ट्रेनिंग नव्हतं मिळालं. तर कदाचित जेव्हा जेव्हा मी कॅमेरासमोर गेलो होतो, तेव्हा मला थोडा रिलक्टंट होतो. मी थोडा अनकम्फर्टेबल होतो. मी बोर्ड नव्हतो. मी केवळ अनकम्फर्टेबल होतो कॅमेऱ्याच्या समोर. आणखी एक मोठी हिरोईन, आज त्यांचं मोठं नाव आहे, त्यांनीही तुमच्याबरोबर काम करण्यासाठी नकार दिला होता, बिपाशा बासू. हो. त्या म्हणाल्या होत्या, "हा साईजमध्ये थोडा छोटा आहे त्यामुळे." हो, 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 हो. हे बघा, त्यांना वाटलं की कुठेतरी इम्रान हाशमी त्यांच्यापेक्षा हाईटपेक्षा कमी आहे आणि त्यांना वाटलं की कदाचित पेअरिंग योग्य वाटणार नाही आणि ठीक वाटणार नाही त्या सिनेमामध्ये. परंतु
माझं त्याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. कारण की त्याचं एक तुम्हाला वाईट तर डिरेक्टर्स नाही वाटत आहे? मी लोकांना सांगतोय की कोणी-कोणी नाही, नाही, तुमच्याबरोबर काम नाही. करण्यासाठी ॲक्चुअली मला नकार दिला? ही खरी गोष्ट आहे. परंतु मला या गोष्टीचं कधीच वाईट नाही वाटत. कोण माझ्याबरोबर काम करत आहे, करत नाही आहे. एक माझं केवळ एक ध्येय असतं, की मी एक चांगला सिनेमा, एक रोल करत आहे. त्यामध्ये जितकं जस्टिफाय करेल, तो रोल साकार करू शकेल. मी हे नाही बघत, की कोण काम करतंय माझ्याबरोबर. यामध्ये किती तथ्य आहे, की आता तुम्ही हिट झाला आहात, आता तुम्ही पॉप्युलर झाला आहात, मोठं नाव झालं आहे, स्टार बनले आहात, तेव्हा बिपाशा किंवा मल्लिका शेरावत या आता तुमच्याबरोबर काम करायला तयार आहेत. यांच्याबरोबर तुम्ही सिनेमा साइन करत हे आहे. बघा, मला तर वाटतं, की काहीतरी त्या 2 वर्षांमध्ये माझी थोडी उंची पण वाढली आहे. त्यामुळे त्यांना आता काम करायचं आहे माझ्याबरोबर. कदाचित हीच गोष्ट असेल, आणखीन काय असणार. आधी माझी थोडी उंची कमी होती, आता वाढली आहे बहुतेक. आणि आता तर मी ऐकलंय, की ज्या हिरोईन्स आहेत त्या तुम्हाला घाबरवायला सुद्धा लागलेत. श्रेयाचं मी एक्झाम्पल वाचलं. त्यांनी तुम्हाला एक भुताची गोष्ट सांगितली जोधपूरमध्ये सेटवर हो. आणि तुम्ही रात्रभर घाबरून होतात. ॲक्चुअली ही ती गोष्ट ऐकवली नव्हती. मी सेटवाल्यांना ऐकवली होती. कारण एक हेरिटेज हॉटेल होतं जोधपूरमध्ये आणि खूपच भीतीदायक असं हॉटेल होतं. तर मी बस पहिल्या दिवशी ही गोष्ट स्प्रेड केली, की माझी ही गोष्ट ऐकून मी स्वतःच घाबरलो होतो खोलीमध्ये. मी कधी लाईट ऑन करून मी कधी झोपत नाही. परंतु जोधपूरमध्ये जे एक आवारापनचं शेड्यूल होतं, पूर्ण एक 15 दिवसांचं शेड्यूल होतं. मी प्रत्येक रात्री लाईट ऑन ठेवून झोपायचो मी. कारण मला स्वतःला असं वाटलं, की जेव्हा मी बोलत होतो कोणाशी तरी भुताबद्दल सांगत होतो, तेव्हा मी स्वतःच घाबरत होतो. तर एकदा आधी सुद्धा तुमचं एक गाणं होतं, झलक दिखला जा. या गाण्याविषयी गुजरातमध्ये एका गावामध्ये हा रिपोर्ट आला होता, की तिथे हे गाणं ऐकून भूत येत असतात. ही गोष्ट खरी आहे. चांगली गोष्ट आहे ना. चांगली गोष्ट आहे. हे चांगली गोष्ट तुम्ही म्हणताय, पण मी असं ऐकलंय तुम्हाला भुताच्या नावाने सुद्धा भीती वाटते. नाही, मी थोडासा सुपरस्टिशियस आहे आणि डेफिनेटली आय थिंक इतका सुद्धा नाही घाबरत आहे. मी असं ऐकलंय बँकॉकमध्ये तुम्हाला ट्रेनमध्ये लोकांच्या समोर कपडे काढावे लागले, तर तुम्ही खूप घाबरला होतात. ॲक्चुअली मी नव्हतो घाबरलो, लोक घाबरले होते. कारण की काय होतं, की अ, ट्रेनच्या शूटिंगच्या वेळी एका बोगीमध्ये एक टाईम अलॉटेड एक स्लॉट होता, ज्यामध्ये आम्हाला खूप सारे सीन शूट करायचे होते. तेव्हा त्या शूटिंगच्या दरम्यान कुठेतरी जेव्हा ट्रेन जात होत्या, लोक चढत होते, उतरत होते. तर ते बघत होते, की हा माणूस सीन शूट करतो आणि त्यानंतर तिकडे जाऊन कुठेतरी कपडे बदलतो सगळ्यांच्या समोर. कारण तिथे टॉयलेट नव्हतं आणि एक एक लोकल ट्रेन होती. तर आय थिंक लोक खूप घाबरले असतील आणि आय थिंक 2 वेळा कपडे बदलल्यानंतर 5-6 सीन करत होतो. त्याच्यानंतर संपूर्ण बोगीच रिकामी झाली होती. कारण कोणी आतमध्ये आलंच नाही त्या बोगीमध्ये त्यानंतर. आणि एका माणसाने जाऊन पोलिसांमध्ये रिपोर्ट सुद्धा केली होती. हो. कारण हे ॲक्चुअली अलाउडच नव्हतं. आम्ही असं शूटिंग केलं होतं तिथे कारण आम्हाला खूप सारे सीन शूट करायचे होते त्या एका ट्रेनच्या बोगीमध्ये. कारण एकच दिवसाचा एक अलॉटेड आणि टाईम तुम्ही होता. जास्त तर सीन कपडे काढूनच करता त्यामुळे नाही, तो सीन कपड्यांबरोबरच होता. ट्रेनचा सीन. इम्रान, हा जो तुमचा आवारापण आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. भूताची गोष्ट त्याच्या दरम्यान झाली. बँकॉकचा हा इन्सिडेंट त्याच्या दरम्यान झाला. आम्ही ऐकतोय की सिनेमा खूपच सुपरहिट आहे आणि त्या सिनेमाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे हो, हो. प्रेक्षकांचा. अ, जसं तुम्ही म्हणाला, की एक जुनी माझी इमेज होती, ती पुसण्याचा मी प्रयत्न करत आहे या सिनेमामध्ये. तर कुठेतरी मी यशस्वी झालो आहे यामध्ये आणि खूप मोठा हात एक आमच्या टीमचा आहे आणि